सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। तर आज आहे मंगळवार आणि आज अमावस्या आहे। तर ना स्पेशली आज माझा वाढदिवस आहे म्हणून मी इकडं मंदिरामध्ये आलेले आहे भवानी आईच्या दर्शनासाठी। तर आसल्याच्या भवानी आईला की नाही आपण दर नवरात्रामध्ये आपण आसल्याच्या भवानी आईचं दर्शन घेतो। तर म्हटलं चला आज ना काय माझी इच्छा झाली, तर म्हटलं चला की आज ना मस्तपैकी देवीचं दर्शन करूया। आणि ओटीचं सामान मग इथं घेऊन आलेले आहे मी इथं, आणि एवढी काही गर्दी नाही आहे तर त्याच्यामुळे ना चांगलं दर्शन होईल। तर ही अमावस्या ना सोमवती अमावस्या होती आणि आमचं बड्डेचं प्लॅनिंग वेगळं होतं। जर आम्हाला बाहेर फिरायला जायचं होतं, पण आज सोमवती अमावस्या होती म्हणून मला कुठंच खरं जावंसं वाटत नव्हतं। मला असं वाटत होतं की देवीच्या दर्शनाला यावं, इच्छाच होत होती माझी। आणि मग त्यानंतर दोन्ही मुलं शाळेत गेल्यानंतर घरी कोणी नव्हतं, मग तुमचे दादा आणि मी टू व्हीलरवर इकडं आलो होतो देवीच्या दर्शनासाठी। कारण नवरात्रामध्ये ना एवढं शांततेत दर्शन होत नाही, खूप गर्दी असते मंदिरामध्ये, खूप मोठीच्या मोठी रांग असते। व्यवस्थित बसून गाभाऱ्यामध्ये तिथं ना आम्हाला बसून म्हणजे व्यवस्थित दर्शन घेता येत नाही, देवीला असं डोळे भरून बघता येत नाही। म्हणून मग आज ना आम्ही इथं दर्शनाला यायचं ठरवलं। आता तुम्हाला फोटो दिसत असेल, देवी दिसत असेल, देवीचं रूप, आणि देवीच्या समोरच म्हणजे खालच्या बाजूला ना मोठं असं शिवलिंग आहे। तर हे मंदिराची स्थापना कशी झाली किंवा हे सगळं मी तुम्हाला थोडक्यात पुढं सांगते। तर हे मंदिर ना सुमारे 700-800 वर्ष जुनं आहे बरं का, आणि पांडवकालीन हे मंदिर आहे। तर इतिहासातील काळ ना जेव्हा अफजल खानाची स्वारी वाई प्रांतात झाली, म्हणजे प्रतापगडाच्या दिशेने अफजल खान निघाला होता, तेव्हा त्याने अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली। आसले येथील मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की खानाच्या सैनिकांना हे मंदिर दिसत होते, पण अफजल खानाला मात्र त्या जागी केवळ मस्जिद असल्याचा भास झाला। त्यामुळे त्याने तिथं नमाज पठण केलं आणि मंदिराला धक्का न लावता तो वाईकडे निघून गेला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टांतात असे मानले जाते की प्रतापगडावर अफजल खानाशी होणाऱ्या ऐतिहासिक भेटीच्या आदल्या रात्री याच आसल्याच्या भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना स्वप्नात येऊन दृष्टांत देऊन सांगितलं होतं की तुम्हाला कार्यात यश मिळेल आणि असा आशीर्वाद दिला होता, असे इथले ग्रामस्थ सुद्धा सांगतात। म्हणूनच हे मंदिर प्रति तुळजापूर म्हणून ओळखले जाते। तर हे मंदिर तुम्ही बघताय, आजूबाजूचं बांधकाम बघताय, संपूर्ण हे दगडी बांधकाम आहे। आणि आता इथल्या भक्तांनी का नाही इतकं छान सजवलेलं आहे हे मंदिर, आरशांमध्ये सजवलेलं आहे, असं हे अनोखं मंदिर आहे। चला तर आता दर्शन झालंय आणि छान दर्शन झालं, म्हणजे कसं ना एरवी काही एवढं व्यवस्थित दर्शन होत नाही, थोडी फारच गर्दी आहे, म्हणजे जास्त गर्दी नाही, झटपट दर्शन घेता येते। स्पष्ट देवीचा चेहरा दिसतोय आणि म्हणजे इतर वेळेला जसं दर्शन होतं ना तसं नवरात्रामध्ये दर्शन होत नाही। आता छान प्रदक्षिणा घातली आणि चला मग आता घरी जाऊयात। तर ब्लॉग कंटिन्यू करा, मस्त वाटतं। पाऊस पडला ना त्याच्यामुळे हिरवळ झाली, नाहीतर मग थोडं आता आज ऊन आहे म्हणून जमलं, नाही तर मग पाऊस असताना तर मला नसतं जमलं। रस्त्याच्या कडेला तुम्हाला जी झाडं दिसत आहेत ना ती आपल्या मावळ्यांनी लावलेली आहे। म्हणजे ही जी झाडं आहेत ना त्याची तुम्हाला बघा एवढी मोठी मोठी खोडं दिसत आहेत। तर 400-500 वर्ष जुनं ही झाडं आहेत। तर इथून की नाही घोडदळ व्हायची, म्हणजे म्हणजे हा घोड्यांसाठीच हा रस्ता होता। तर घोड्यांना सावली मिळावी यासाठी ना ही झाडं मावळ्यांनी लावलेली होती। आणि इतकी मोठी मोठी खोडं आहेत ना ताईंनो, तर हा रस्ता जेव्हा झाला ना तेव्हा म्हणजे झाडांचं आधी बघितलं गेलं, झाडांची कत्तल केली गेली नाही। म्हणूनच हा जो रस्ता आहे ना या रस्त्यावरनं तुम्ही कितीही प्रवास केला, एवढं छान ऊन सावली, अजिबात कसलाच थकवा जाणवत नाही, इतकी छान हिरवळ आहे। आता तरी थोडासाच पाऊस पडला आहे, पावसाळ्यात तर एवढं छान वाटतं ना इथून प्रवास करताना। तर असा काहीसा हा वाई ते आसलेचा रस्ता आहे। तर कधीतरी असं छान फिरायला खूप मस्त वाटतं बरं का। आणि मला तर स्पेशली आमच्याकडचेच रस्ते खूप आवडतात, कारण त्यांची झाडं तुम्ही बघू शकता, आजूबाजूला हिरवळ बघू शकताय, इतकं छान आहे ना वातावरण। इतर ठिकाणी कसा माती फुफुटा असतो, प्रवास करताना दमल्यासारखं होतं, तसं अजिबात ह्या रस्त्याने होत नाही बरं का, खूपच फ्रेश वाटतं।
तर ना भवानी आईला जाण्याआधी सकाळी माझी पूजा झाली होती. तर म्हटलं चला पूजा मी कशी केली ती तुमच्याबरोबर शेअर करते. कारण आज सोमवती अमावस्या होती. तर मी सगळे देव घासायला काढणार होते आज, पण तितकासा माझ्याकडे वेळ नव्हता. कारण काही जरी असलं, बड्डे जरी असलं किंवा काही जरी असलं तरीसुद्धा आपल्याला ही घरातली सगळी जी बाकीची कामं आहेत ती आटपायलाच लागतात. मला तर कधी-कधी असं वाटतं, की संपूर्ण जग बंद पडेल, पण जी घरातली स्त्री आहे, गृहिणी आहे, तिनं कधी बंद पडता कामा नये आणि कधीच पडूही शकत नाही, कधी होऊच शकत नाही. संपूर्ण जग बंद पडेल, पण बाईचा हात कधी बंद पडणार नाही. आणि जी घरातल्या बाईचा हात जर बंद पडला ना, मग काही सांगू शकत नाही असं असतं. मग ते काहीही असू दे. तर चला मग इथे ना सर्वात आधी गणपती बाप्पांना साध्या पाण्यानं अंघोळ घातली, म्हणजे स्नान घातलेलं आहे, अभिषेक घातलेला आहे. त्यानंतर दुधानं अभिषेक घातलेला आहे. पंचामृत करायला सकाळी सकाळी काही एवढा वेळ नव्हता, म्हणून मी आपलं कच्च्या दुधानं अभिषेक घातलेला आहे. आणि त्यानंतर साध्या पाण्याने अभिषेक घालायचा आणि मग पुन्हा एकदा आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि मग ती देवघरामध्ये विराजमान करायची आहे. मग तुम्ही कुठल्याही टाकांना किंवा कुठल्याही देवाला अभिषेक जर घालत असाल तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालणं गरजेचं आहे. कारण आपण म्हणतो ना, आदी वंदू तुझं मोरया. तर गणपती बाप्पांना मान आहे. पूजेमध्ये सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा केली जाते, मगच आपण इतर देवांची पूजा करतो. किंवा कुठलंही शुभ कार्य असू दे, कुठलंही काम असू दे, कार्य असू दे, तर आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो. आता बघा गणपती बाप्पांना आहे ना नाम लावून घेते. छान असं हळदी कुंकू चालतं गणपती बाप्पांना. आणि मग त्यानंतर भवानी आईच्या पण टाकाला मी दुधानंच अभिषेक घातला होता आणि छान पुसून घेतलेलं आहे. जसं सगळ्यात आधी साध्या पाण्यानं अभिषेक घालायचा, मग कच्च्या दुधानं अभिषेक घालायचा, मग पुन्हा एकदा आपल्याला साध्या पाण्यानं अभिषेक घालायचा आहे. आणि मग मस्तपैकी नाम म्हणजे टिकली लावून घेतलेली आहे. हळद कुंकू सगळ्या देवांना व्यवस्थित लावून घेतलं आणि सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करायचा पूजा करण्याआधी. फुलं वगैरे सगळं हाताशी एकदाच घेऊन बसायचं आणि मग छान अशी देवपूजा माझी आज सकाळी सकाळी झाली होती आणि इतकं फ्रेश वाटत होतं. तर दोन्ही ज्या देवी आहेत स्त्री देवता, म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई आणि भवानी आई तुळजापूरची, तर त्यांना मी गुलाबाची फुलं वाहिली होती आज आणि देवघर काहीसं छान असं दिसत होतं. तर आजी बाबा की नाही सातारला गेले होते त्यांच्या हेल्थ चेकअपसाठी. तर त्यांनी येताना छानशी अशी ही महेश्वरी चेक्सची साडी माझ्यासाठी गिफ्ट म्हणून घेऊन आले होते. आणि त्यांचं सकाळपासूनच चाललं होतं की तू ही साडी नेस ना संध्याकाळी, ही साडी नेस ना संध्याकाळी. खरं सांगू का, तर ही आत्ता नवीनच आणलेली साडी आहे. पिको फॉल काहीच नाही केलं बरं का. माझ्याकडे ना असा रेड कलरचा ब्लाऊज होता, ह्याला पफ स्लीव्ज होत्या, तो मी आधी घातला होता. पण आयुष म्हणाला, मम्मी तू किती जाड दिसतेस, ते तुला अजिबात चांगलं दिसत नाही. मग मी काय केलं, त्या स्लीव्ज उसवल्या आणि मग स्लीवलेस ब्लाऊज याच्यावर वेअर केलेला आहे. तेव्हा कुठं ही साडी छान दिसत होती, कारण साडी पण थोडीशी अशी फुगीरच होती आणि ब्लाऊज पण फुग्याचा, त्याच्यामुळे विचित्र वाटत होती. तर ही आजीबाबांनी मला गिफ्ट केलेली साडी तुम्हाला आवडली का? नक्की. मला तर खूप खूप आवडली होती, कारण मला असं छान म्हणजे असं थोडंसं ट्रान्सफर साड्या खूप आवडतात आणि मला दिसतात पण छान आणि माझ्या पूर्ण म्हणजे संपूर्ण बॉडीला व्यवस्थित म्हणजे बसतात चापून चुपून. आणि मग त्यानंतर आम्ही आलो होतो इकडे हॉटेलला. तर ह्या हॉटेलच्या लायटिंग्स बघून ना खरं तर मला बड्डे वाईब्स आल्या होत्या बरं का. म्हणजे असं वाटत होतं की खरंच आता माझं बड्डे आहे आज. कारण सकाळपासून असं काही वाटत नव्हतं, कारण सकाळपासून पूजा आणि ही कामं हे चालू होती. पण पूजा म्हणजे इथं आल्यानंतर त्यापेक्षाही जास्त शांतता मला आहे ना आसल्याच्या मंदिरामध्ये वाटत होती, कारण आम्ही बऱ्याच वेळ ना त्या परिसरामध्ये बसलो होतो. त्यानंतर इकडे बघा तुमच्या दादांनी गिफ्ट आणलेलं आहे आणि माझ्यासाठी हा सरप्राईज केक होता. आता केक बघितला तर मला तर असं वाटत होतं की 21 मोदकांचा केक आणला आहे की काय माझ्यासाठी. कारण केकवर इतके मोदक होते ना की काय विचारायलाच नको. आणि माझं नाव ठीक आहे म्हटलं, चला कट करूयात आपण केक. मग नंतर हॉटेलमध्येच छोटंसं सेलिब्रेशन केलं, केक कट केला. आणि आपली फॅमिली ना खरंच आपल्यासाठी इतकी महत्त्वाची असते ना, कारण इतरांनी आपले चांगल्या मुवमेंट्स म्हणजे सुखदुःखात आपली फॅमिलीच आपल्याबरोबर असते बरं का. इतर लोक काय तेवढा पुरता हो हां विश करतील असं असतं, ते पण नाही, तितकेच ते करतात आपल्यावर प्रेम, हे माहिती आहे मला. पण नाही का, सुखदुःखात जेव्हा जी व्यक्ती सर्वात आधी सहभागी होत असते ना ती आपली फॅमिलीच असते. म्हणून चांगले चांगले मुवमेंट्स अशा फॅमिलीबरोबर आपल्या शेअर करायच्या आपल्या. तर इथं मस्तपैकी केक कट केला आणि मग
एकमेकांना भरवलेलं आहे. आता ना आम्ही हॉटेलमध्ये होतो आणि ऑर्डर येईपर्यंत करायचं तरी काय, तरी तर मुलांबरोबर मी स्लायडिंग खेळायला गेले होते आणि खूप वर्षातनं मी स्लायडिंगवर बसले होते बरं का. आता असं का म्हणू नका. आता हे असं आपल्याला सहन पण होत नाही. इतकी चक्कर आली ना मला तर असं झोक्यावर बसणं हे करणं अजिबात नाही. पण आता इथून पुढं अजून जास्त वय झालं तर काहीच करायला मिळणार नाही असं मला वाटतं. म्हणून जे पण आहे दिवस ते मस्त छान एन्जॉय करायचे. असं म्हणायचं नाही की आता आमचं वय नाही किंवा मी बसू शकत नाही, काय नाही. मस्त एन्जॉय करायचं. आणि मग त्यानंतर आजचा जो डिनर होता तो हॉटेलमध्येच होता. आणि हॉटेलमध्ये ह्यासाठी होता आणि नॉनव्हेज ह्यासाठी होता की पूजा वगैरे झाली होती बरं का. तर पूजेचा आणि नॉनव्हेज खाण्याचा काहीही संबंध नाही. अशी कुणीच कमेंट करू नका की पूजा करताय आणि नॉनव्हेज खाताय. तर चला आता इथं ना मला भांडे घासायला त्रास नको, जेवण बनवायला त्रास नको, म्हणून तुमच्या दादाने स्पेशली आम्हाला सगळ्यांना आज ना हॉटेलमध्ये पार्टी दिली होती. तर असा होता माझा काहीसा बड्डेचा दिवस, बड्डेचं सगळं जे काही पार्टी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि हाईप देखील नक्की करा. हाईप केल्यानं काय होतं, इतरांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतात आणि मग आपल्या चॅनलला थोडासा सपोर्ट होतो. तर इथं बघा, इथलं हॉटेल रुचिरा म्हणून जे आहे ना ते इतकं मस्त आहे ना. तर इथला रस्सा किंवा इतर पदार्थ पण खूप टेस्टी असतात. चला आता मग शेवट करते इथंच आणि मस्तपैकी जेवते वगैरे. परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.